कोल्हापुरातील अनेक संवेदनशील मनाची माणसं अत्यंत शांतपणानं सातत्यानं विधायक उपक्रम राबवत असतात. त्यात आता क्लीन कोल्हापूर क्लब या संस्थेचा उल्लेख करावा लागेल. या क्लबच्या उच्च शिक्षित सदस्यांनी ई कचरा, प्लास्टिक कचरा आणि घरातील नको असलेल्या धार्मिक वस्तू यांचं संकलन सुरू केलंय. कोल्हापुरात ठिकठिकाणी क्लीन कोल्हापूर क्लबनं केंद्र सुरू केली असून तिथून हा कचरा उचलला जातो. कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्या छत्रछायेखाली सुरू झालेल्या क्लीन कोल्हापूर क्लबबद्दलचं हे विशेष वृत्त. कसलाही गाजावाजा न करता किंवा प्रसिद्धीची हाव न धरता काही माणसं व्रतस्थपणे काम करत असतात. कोल्हापूरमध्ये अशी अनेक मोठी माणसं आहेत. पर्यावरण, बालमजुरी, शिक्षण, बालसंगोपन, शहर स्वच्छता अशा विविध विषयांवर अनेक संस्था, संघटना प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामध्ये आता क्लीन कोल्हापूर क्लबचं नाव घ्यावं लागेल. विशेष म्हणजे या क्लबची मेंबरशिप घेण्यासाठी दिवसाला ₹1 याप्रमाणे वार्षिक वर्गणी ₹365 भरायची. त्यानंतर त्या मेंबरला एक मोठी, एक छोटी कापडी पिशवी आणि स्टिकर दिलं जातं. या पिशवीमध्ये घरातील प्लॅस्टिकचा स्वच्छ कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि नको असणारं धार्मिक साहित्य ठेवायचं आणि शहरातील 18 सेंटरपैकी कोणत्याही एका सेंटरवर जमा करायचं. महिन्यातील एका रविवारी क्लीन कोल्हापूर क्लबकडून हा कचरा त्या सेंटरवर नेला जातो. त्यासाठी अर्थ वॉरियर्सची टीम रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत शहरामध्ये फिरते. कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे आपण क्लीन कोल्हापूर क्लब चालवतो. या क्लबच्या अंतर्गत दर महिन्याला क्लबच्या मेंबर्सकडून आपण प्लॅस्टिक वेस्ट, ई वेस्ट आणि धार्मिक साहित्य कलेक्ट करतो. या क्लबचे मेंबर होण्यासाठी तुम्हाला दिवसाचा ₹1 अशाप्रमाणे वर्षाचे फक्त ₹365 द्यायचे आहेत. दर महिन्यातल्या पहिल्या रविवारी हा आमचा क्लीन कोल्हापूरचा टेम्पो तुमच्या जवळच्या सेंटरला येईल, तुमच्याकडचं सर्व साहित्य कलेक्ट करेल आणि इथून पुढं तो सांगलीला पृथ्वी झिरो वेस्ट या कंपनीला आम्ही रिसायकलिंगला पाठवतो आहे. सर्वांनी क्लीन कोल्हापूर क्लबचं मेंबर व्हावं असं आवाहन कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे मी तुम्हाला करतो आहे. दिवसेंदिवस ई कचरा वाढतोय. प्लॅस्टिक कचऱ्याची तर गणतीच नाही. घरातील देवादिकांचे जुने जीर्ण फोटो, जुन्या फाटलेल्या पोथ्या, धार्मिक पुस्तकं यांचं नेमकं काय करायचं हे समजत नाही. अशा वेळी क्लीन कोल्हापूर क्लबचे सदस्य म्हणून काम करणं नक्कीच जागरूक आणि संवेदनशील नागरिक असल्याचा पुरावा आहे. क्लीन कोल्हापूर क्लबच्या कामकाजाबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. कोल्हापूर क्लबतर्फे प्लॅस्टिक निर्मूलनचा जो उपक्रम चालला तो अतिशय उत्कृष्ट आहे. रविवारी हा वेस्ट एकत्र गोळा करतात. प्लॅस्टिक, त्यानंतर ई वेस्ट आणि मेडिकल स्ट्रिप्स वगैरे असे वेगळे सॅग्रिगेशन करून त्याचं रिसायकलिंग चांगल्या प्रकारे करतात. वर्षभर हा प्लॅस्टिक संकलनाचा उपक्रम चांगला चालू आहे. अगदी वेळेवर गाडी येते आणि दरवेळी त्याचा रिमाइंडर पण व्हॉट्सअपवर येतो आणि या अतिशय सोप्या पर्यावरणपूरक अशा उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं अशी आम्ही सर्वजण आवाहन करतो. दरम्यान वर्षभर शिस्तबद्धरित्या काम करणाऱ्या सदस्याला वर्षातून एकदा स्वच्छ कोल्हापूरचा शिलेदार म्हणून गौरवण्यात येणार आहे. यापूर्वी याच मंडळींनी एकत्रित येऊन मी गाडगेबाबा मिशन स्वच्छ कोल्हापूरसाठी उत्तम काम केलंय. पृथ्वी झिरो वेस्ट ही संकल्पना मांडली आहे. आता क्लीन कोल्हापूर क्लबच्या वतीनं ई आणि प्लॅस्टिक कचरा संकलनासाठी सुरू असलेली ही मोहीम नक्कीच पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ कोल्हापूरसाठी महत्त्वाची आहे. अभिजित कुलकर्णी यांच्यासह प्रिया मोहिते, आशिष कोंगळेकर, नारायण लळित, भरमा दिवटे, संगीता कोकितकर, तृप्ती देशपांडे, सुहास बट्टेवार, दीपक इंग्रोळे ही मंडळी निरपेक्ष भावनेनं हे काम करत आहेत.